गुजरातच्या कंपनीच्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे कोपरगावात लाखो लिटर पाणी गटारात वाहून गेल्याचा प्रकार समोर येतोय। कोपरगाव नगरपालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या मेन पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं असून हे पाणी गुजरात कंपनीच्या संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गटारात गेलंय। मात्र पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला नागरिकांना तोंड देण्याची वेळ आली आहे। कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनला क्रॉसिंग पाईपलाईन जोडण्याचं काम हे गुजरातच्या कंपनीला देण्यात आलं असून सध्या कोपरगाव शहरातील विविध भागात हे काम सुरू आहे। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळ नेहरू भाजी मार्केट, बँक रोड या ठिकाणी मेन पाईपलाईनवरून क्रॉसिंग पाईपलाईन जोडण्याचं काम सुरू असताना पालिकेच्या मेन पाईपलाईनला धक्का लागल्यानं ती फुटली गेली आणि सर्व पाणी मुख्य रस्त्यावरून गटारामध्ये वाहून चाललं असल्याचं दिसून आलं। याबाबत पालिका पाणीपुरवठा विभागाच्या लिकेजचे काम करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्याला माहिती विचारली असता त्यानं सांगितलं की गुजरातच्या कंपनीकडून क्रॉसिंग पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे। हे काम करीत असताना मेन लाईनला धक्का लागला, टच लागल्याने ती फुटली गेली। मात्र याबाबत संबंधित ठेकेदारानं पालिकेला कुठलीही माहिती दिली नाही असं सांगितलं। गांधीनगर भागात पाणी पुरवठा असल्यानं सकाळी पाणी सोडण्यात आलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ काम सुरू असलेल्या या पाईपलाईनमधून पाणी बाहेर येऊन रस्त्यावर वाहत असल्याचं निदर्शनास आलं। याबाबत पालिकेला माहिती मिळताच सदरील पाणी पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला असल्याचं पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। पाईपलाईनमधील पाणी जोपर्यंत पूर्ण क्षमतेनं कमी होत नाही तोपर्यंत पाणी हे असंच चालू राहील। जर गुजरातच्या कंपनीच्या संबंधित काम करणाऱ्या ठेकेदारानं पाईपलाईन फुटल्याबाबत पालिकेला कळवलं असतं तर आज हे पाणी गटारात वाहून गेलं नसतं। येस9 मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।